शेवट केला अगदी खरं. आणि गुरुच्या समरभूमीपर्यंत आपल्याला जायचं आहे. कारण युद्ध कोणत्या निर्णयापर्यंत जाईल याची कल्पना आपल्याला नाही. देवा देवा चल लवकरात लवकर युद्ध भूमीपर्यंत घेऊन जाऊ. हा देवा थांब. आयुष्याच्या भरात निघणारा तू थांबवितोय. अरे हा काय प्रकार नेमका? अरे हा उठारा पक्षांचा थवा नेमका विरुद्ध दिशेनं का बरं होतो? आश्चर्य वाटतं. हा त्यालाही कारण काय ते? म्हणे ना पक्षांचा थवा विरुद्ध दिशेने निघाला आहे. हा कारण ते आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ माघारी फिरले. भक्ष्याच्या तेव्हा शोधार्थ? पार्था याचा विचार तर करू नकोस. हा. कारण स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते समरभूमीत जात आहेत. तिथं त्यांना भक्ष्य मिळेल तेव्हा ही बोलण्याची वेळ नव्हे. देवा आता काय झालं? देवा पहा ना. अरे कपोत पक्षी त्या 6 गिधाड पक्षांशी द्वंद्व करतोय. तो एकच आहे आणि ते गिधाड आहे ते 6 गिधाड आहे. त्या 6 गिधाडाने त्याला घेरलंय. अगदी पण त्या 6 गिधाडांशी तो मात करण्याचा प्रयत्न करतोय. पहा देवा. देवा पाहिलं. अरे क्षणात चित्र बदललं. हो. त्या 6 गिधाडांनी त्या पक्षाचा शेवट केला रे देवा. पार्था तेव्हा त्या पक्षाचा शेवट केला याचा अर्थ काय देवा? पार्था यालाच नियती म्हणतात. यती हो. ही नियती कधी कोणाला चुकली नाही. कारण जीव जीवस्य जीवन. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून होय. हा. अर्थात त्या कपोत पक्षाला भक्ष्यस्थानी त्या गिधाडाने पाडलेलं आहे. तेव्हा आता याचा विचार करू नको. वा. आपल्याला जाणं गरजेचं आहे. हे येतात हे काहीतरी वेगळे संकेत आहे. पण हे संकेत जरी असले तर या संकेतावर दुर्लक्ष करून लवकरात लवकर रणभूमीपर्यंत जाऊ द्या. लवकरात लवकर लवकरात लवकर. कोणाशे ऐकवे तुझ्या मुखातून शब्द देवा. म्हणे हा अपशकुन नव्हे का? हा म्हणे सहज मांसाचा तुकडा तुझ्या अंगावर पडावा. अंगावर पडा. नाही रे. नर आणि नारायण आम्हा दोघांना त्याने एकत्र पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. म्हणून सहज त्या पक्षाच्या मुखातील मांसाचा तुकडा खाली पडला. कारण आम्हा पाहून त्यानं आपलं तोंड उघडलं. तेव्हा हा हा अपशकुन नव्हे. हा अपशकुन हे नव्हे. घडलं ते नकळत घडलं. तेव्हा अकरात घडलं. लवकरात लवकर समरभूमीपर्यंत. शब्द हे शब्द होते श्वास श्वास शब्द हे शब्द होते. विचाराची विचार प्रश्नांची प्रश्नावली मनाच्या ठिकाणी एकसारखी बेसावते. जे घडू नये ते घडलं. आता पाताला कोणत्या रूपाने तोंड टाकू हाच विचार एकसारखाच करतोय. देवा पांडव शिबिरापर्यंत आमची पावलं पडली. पण हे दृश्य हा पार्थ पाहतोय. सारीकडे दुःखी वातावरण ग्रासलं गेलं. तेव्हा याचं मात्र नेमकं कारण काय हे मात्र मला कळत नाही. याचा विचार जरूर तू करावा. पण हा तो तुझा श्रेष्ठ भाता म्हणजे धर्म आहे. हा त्याच्यापर्यंत जा हम्म. आणि काहीशा गोष्टींची चौकशी. निश्चितच दादा. पार्थ आपल्या चरणी नतमस्तक. आशीर्वाद. दादा मन आमचा संभ्रमित सम शब्दकाचा सेवन करण्यासाठी धनुर्धारी पार्थ गेला. पण मी जात असताना त्यावेळी असणारी परिस्थिती आणि सांप्रतची परिस्थिती यात बरंच अंतर आम्हाला दिसू लागलं. संपूर्ण पांडव शिबिराचं निरीक्षण करतोय. सारीकडे दुःखमय वातावरण. दादा काय घडलं? दादा काय घडलं? बोला म्हणतो. कोणत्या मुखाने तुला मी सांगतो.
काय घडलंय दादा जे घडू नये ते घडलं घडून ते घडलं आणि म्हणूनच आणि ते सुद्धा तुमच्याला सांगा दादा नेमकं घडलंय का काय झालंय दादा पार्था हा 13व्या दिवशी हा युद्धाच्या 13व्या दिवशी हम्म, कौरव पांडवांचे गुरुमध्ये साक्षात द्रोणाचार्य हा या द्रोणाचार्यांनी अभेद्य अशा चक्रव्यूहाची रचना केली चक्रव्यूहाची रचना आणि त्या चक्रव्यूहाची रचना केली असता त्या चक्रव्यूहाचा भेद कसा करावा याचा पूर्ण ज्ञान फक्त पार्था तुला असताना सुद्धा मग पण मंदिरचा आगमन शिबिरापर्यंत झालं आणि त्याच शावणीत नको नको म्हणत असताना आता माझ्याकडून आज्ञा घेतली काय एवढंच कशाला माझा बाळबंधू चक्रव्यूहाचा भेद देण्यासाठी गेला दादा पुढे काय झालं माझा बाळ गेला पराक्रम पूर्ण विश्वास आहे मला त्याच्यावर इच्छा मान्य केली तर इच्छा भंगाचा पाप माझ्या मस्तकी येणार म्हणूनच हा त्याला मी आज्ञा दिली पण शेवटी झालं ते का काय झालं आपल्या बंधूच्या बाबतीत जे घडून नाही असं घडलं माझ्या बंधूच्या बाबतीत घडून नाही ते घडलं आता काय घडलं मन्यू धारा देती पडला मंजुळा हत्या पुढे केली रणभूमीवर चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी माझ्या मंजुळा हत्या पुढे गेली दादा माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं थांब पार्था. त्याला कसं वाटलं? ही प्रश्न उत्तर करण्याची वेळ नव्हे मग तर विचार तुम्हाला करायचा तो एकाच गोष्टीचा काय तो तो प्रसंग आता तुमच्या समोर तो उभा राहणार आहे प्रसंग? त्याला तुम्ही कसं सुसंग राहाल याचाच तुम्ही विचार करा मामाची मला सांगा सगळे सगळे पांडव वीर पुन्हा शिबिरात आले पण या सगळ्याच्या गर्दीत माझं मन्यू मला दिसत नाहीये सांगा ना म्हणजे स्वामी कुठे गेले तुम्ही त्यांना आज्ञा दिला होता ना तुमची आज्ञा ठेवून तो माझा मन्यू गेला होता ना मग सांगा कुठे गेले ते सांगा मामाची तुम्ही तरी सांगा ना या तुमच्या पोरीला अजून किती दुःखात ठेवणार आहात तुम्ही किती संभ्रमात ठेवणार आहात तुम्ही सांगा कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या माझा मान्य कुठे आहे सांगा ना मामाची हे परमेश्वरा सर्वचा शक्ती देवा तू आहेस ना रे आतापर्यंत कुठल्याही प्रश्नाला कधी कुणाला निरुत्तर तू ठेवलं नाही देवा मग या त्याच्या पोरीच्या प्रश्नाचं उत्तर नाही देणार का देवा माझं मन कुठे सांगा ना सगळे जणांचे शब्द का बसले मला सांगा तुझ्या मनाची अवस्था मला कळते म्हणे तुझं सौभाग्य तुला दिसत नाही म्हणून तू विचारी झाली म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर दे कारण माझ्या प्रश्नाच्या विश्वास सत्य आहे ते कधी लपलं जात नाही अर्थात ऐक मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते पण सुखरूप ऐकता ते माझ्या मुखातील शब्द ऐकल्यानंतर कदाचित तुझ्या पायाची धरणी कंप झाल्याचा भास तुला होईल आकाश वाट्याचा भास तुला होईल कामाच्या कानाच्या तारात दिशेने जाते कोमल मृदू असणारं हृदय तुला पाषाणाप्रमाणे घट्ट करणे ऐक करे याचा अर्थ काय तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या सौभाग्याबाबत तू विचारू लागेल समारंभ भेटलीस तुला सौभाग्य गेलं तो तुझ्या सौभाग्याचा सूर्य समरभूमीत कायमचा मावळला गेला
या जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू होय. अगदी या तिचा अंतिम विश्वास कोणालाही तुटलेला नाही. माझा भाव खेळाप्रमाणे नव्हे तर एका योद्ध्याप्रमाणे, एका शक्तिवंत योद्ध्याप्रमाणे समभूमीवर वीरगतीला प्राप्त झालाय. देवा, त्याच्या अनेक वेळात मिळून माझा पन्नूचा शिव रणांगणात गेला. देवा ऐक, ज्या समुद्र पात्राची प्रतिज्ञा आहे, सारा माझा पन्नूचा शेवट केला. उद्याचा सूर्य असताना जाण्यापूर्वी त्या जगाचा उद्यापासून नष्ट केले आणि हस्तांतरचा खड्डा नसेल तर तेव्हा हा धनुर्धारी पार्थ, हा धनंजय अग्निकाश संरक्षण करेल, अग्निकाश संरक्षण करेल. काय केलंस? नाटक संपले. प्रतिज्ञा करून क्षणात तू प्रमाणे ठेवलास. म्हणे जयप्रथचा शेवट झाला साहेब, अग्निकाशचं भक्षण करेल. अर्थात तुझे शब्द म्हणजे माझे शब्द आहेत. जिथं विश्वाचा परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे, अगदी तिथं प्रत्येक शब्द सत्य करायचं. तुम्हाला धनुर्धर पार्थाच्या पाठीशी आहे. आता जेव्हा तिथं जास्त वेळ न थांबता लवकरात लवकर रथ सुसज्ज करा. रणभूमीपर्यंत पार्थाचा रथ जाऊ द्या, पार्थाचा रथ जाऊ द्या. बाबाजी, आज माझं सारं सर्वस्व संपलं. आता माझ्या या जीवनात मला तसोबरी जगण्याची इच्छा नाही. पण या तुमच्या पोरीची एक मात्र इच्छा पूर्ण कराल का? काय इच्छा आहे तुझी? माझ्या पन्नूला मला शेवटचं बघायचं. या माझ्या अश्रूंचा अभिषेक माझ्या पन्नूच्या देहावर मला करायचा. स्वतःला सांग. मला घेऊन चला, मला घेऊन चला. मला जायचंय बाबा, मला तिथपर्यंत घेऊन. कशाला बोलणं मला? काय झालं काय? ते पुढे या बनवतो. काय झालं? काय दाब ना पणा काही दाब नाही. आता झाला तितक्या खूप झालेला असा. म्हणजे ऐकलास? आता काय आला असा वेळ कमी आणि स्वागा मोठी झालेली आहे. झालं काय? कोणाला भेटायला आला? तुमचा भाऊ बिल म्हणजे तुमचा शेवटचं भाऊ बिल असेल. मी काय केलं? कारण का तुमच्या हातचं अन्न खाल्लाय, तुमची कवटा खाल्लोय, त्याच्यामुळे तुमचा आपला सगळा नका सांग मी काय केलं काय? काय केलं? चला पाहुणे संपादे तुमचे. हे पाहुण्यांचा संपला. ऐकतो पाहुण्यांचा तेराया जवळ या. तसा नव्हे, तसा तेराया नव्हे. पहिला बाराया घालूचा, नंतर तेराया घालूचा. अरे काय ते? हो त्यांनी प्रतिज्ञा केली. कोणी? मोठी प्रतिज्ञा केली. कोणी? ते नाम होता तो धनुधारी पार्थ. काय प्रतिज्ञा? त्याचा काय अर्थ? तो पार्थ प्रतिज्ञा केल्या. सूर्य उगवलो, सूर्य मावळाच्या आधी तुमचा कचक. प्रतिज्ञा केलेली नुसती प्रतिज्ञाच केली ना? प्रतिज्ञा निस्ती करू का? मग दुसरा सांगल्या, काय? दुसरा सांगल्या असा घडला नसा तर मी अग्नी प्रवेश करतोय म्हणून सांगलेली. पाहुणे थांबा. पाहुणे इकडे या. इकडे या. हो. चला. म्हणजे उद्या पार्थ मरेल, कारण मी प्रतिज्ञा सत्य होऊ देणार नाही. क्रौंच्या विवाहाची रचना कराय आणि सूर्यास्तापर्यंत तुमचं रथ
केला अगदी खरं. प्रत्येक वेळावर मात करत करा शोध घेतोय जयद्रथाचा माझ्या दृष्टीकोन करता येईल तेव्हा जोपर्यंत त्याचा शेवट मी करत नाही माझा मरण हे सुदर्शना, सूर्य देवाला आच्छादन घालून घे, आच्छादन घालून घे. तेव्हा तेव्हा हातात का प्रहर बदलला. तेव्हा सूर्यास्त झाला अगदी खरंय. म्हणजे माझी केलेली प्रतिज्ञा तेव्हा पार्था प्रतिज्ञेला प्रमाण ठेविलास, अर्थात ते प्रमाण तुला सत्यच करावं लागणार आहे. तेव्हा सूर्य अस्ताला गेला माझी प्रतिज्ञा पूर्ण झालेली नाहीये पण प्रमाण मी ठेवलं आहे तर त्याच्यातून खरं झालं आहे. गाडी घ्या समज नाही की आपण बोलावं का झाला म्हणे असं झालं नाही तर असं करेन मर मर आता मर प्रतिज्ञा केली होती पूर्ण झाले नाही प्रमाण ठेवलं आता एक काम कर काय? कसं आहे काय ते हा इथं राहिला तू वर गेला एकमेकाला करणार नाही नाही. यालाही बरोबर घेऊन जा हे विकत राहू दे बरं दुसरं एक कर तुमच्यावर लक्ष ठेवू दे हे जे गांडीव धनुष्य आहे हा. ना हे मात्र घेऊन जा ते जर इथं राहिलं आपलं चुकी पाहिजे आणि आमच्या नावानं बोंबा मारतील घे ते तुझ्या इच्छेसाठी नाही. घे घे सांगतोय म्हणून हो घे 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 देवाच्या इच्छेसाठी देवा हेच गाय लवकरात तुला म्हातारं माहितीये मला. हे सुदर्शना, ये पुनश्च माघारी. अरे, काय पाहतोय? प्रतिज्ञा पूर्ण झाली अगदी खरंय. काय? तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलात पण आता मला माझ्या मनाप्रमाणे करू. काय हवंय काय? तुला? आर्य पतिव्रता स्त्रीचा धर्म मला साकारायचा मला पती बाबून सती थांब. उत्तरे तुला सती जाण्याचा अधिकार नाही कारण मन्यूचा गर्भ तुझ्या उदरी वाढतो आणि अशा अवस्थेत आर्य स्त्रीला सती जाण्याचा कधीही अधिकार नाही. माझा मंजूचा धर्म हिच्यावर तरी वाटतोय अगदी खरं. आणि याच्यामुळे हिला सती जाता येणार नाही हा. मग बाबा या विश्वाला ऐकायचं आहे माझा मंजू कोण होता या विश्वाला पुढं माझा मंजूला काय म्हणून ठावं मला तर ऐकायचं आई, आहे. शत्रुव्यूहाचा भेद करण्याच्या अवस्थेत एका दिवसात त्यानं सेनापती पद हटविलं हा. आणि त्याच वेळी तो धारातीर्थी पडला म्हणून याच्या पुढे सारं विश्व अभिमन्यूला वीर अभिमन्यू वीर अभिमन्यू कृपा सूर्यावी अभिजात तुम्ही कृपा सूर्यावी अभिजात तुम्ही कृपा सूर्यावी सगळा सांगावी माझी सगळा सांगावी माझी अभिजात तुम्ही कृपा सूर्यावी अभिजात तुम्ही कृपा धन्यवाद नाटक रसिक हो, धन्यवाद नाटक रसिक हो. तुमचा दिलेला उत्तर प्रचारापूर्ती